नमस्कार मित्रांनो, बालाजी ऑनलाईन इन्फो या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. मी आज तुम्हाला सांगणार आहे की जीवन प्रमाणपत्र कसं तयार करायचं. जीवन प्रमाणपत्र म्हणजे हयातीचा दाखला आणि यालाच इंग्लिशमध्ये लाईफ सर्टिफिकेट असे म्हणतात. तर हे लाईफ सर्टिफिकेट काढण्यासाठी तुम्हाला हे कसं रजिस्ट्रेशन करायचं आणि याचा ऑपरेटर आयडी कसा तयार करायचा याची संपूर्ण माहिती तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. माझ्या चॅनल पहिल्यांदा आले असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि ह्या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात आधी तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या प्ले स्टोअरवर जाऊन जीवन प्रमाण हे ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायचं आहे. जीवन प्रमाण हे ॲप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला आणखी एक ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे, आधार फेस आर डी. आधार फेस आर डी हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला तुमचं पुन्हा जीवन प्रमाण हे ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे. हे ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे जे ऑपरेटर आय डी आहे ते रजिस्ट्रेशन करून घ्यायचे आहे. बघा इथे दिसत आहे डिव्हाइस रजिस्ट्रेशन अँड ऑपरेटर आयडेंटिफिकेशन. तर तुम्हाला इथे तुमच्या घरातील कोणा पण एका व्यक्तीचं आधार कार्ड घ्यायचं आहे. त्यांच्या आधार कार्डप्रमाणे तुम्हाला इथे ऑपरेटर आय डी पहिले तयार करून घ्यायची आहे. सर्वात आधी तुम्हाला वरती आधार नंबर टाकायचा आहे, खाली मोबाईल नंबर टाकायचा आहे, त्याच्याखाली तुमचा जो ईमेल नंबर आहे, ईमेल आय डी नंबर, तो तुम्हाला इथे व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे. सबमिट या ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचं आहे. सबमिट या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक OTP येणार आहे. तो OTP तुम्हाला इथं टाकून द्यायचा आहे. त्यानंतर खाली एक सबमिट ऑप्शन दिसत आहे, पुन्हा त्यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. सबमिट या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला जो ऑपरेटर नेम टाकायचा आहे ते ऑपरेटर नेम इथं तयार करून घ्यायचं आहे. ऑपरेटर नेम तयार केल्यानंतर खाली तिथं तुम्हाला चौकोन बॉक्स दिसून आला, त्याच्यावर तुम्हाला टिक करून स्कॅन या ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचं आहे. स्कॅन या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक गोल राऊंड दिसत आहे, यात तुम्हाला तुमचा चेहरा जो आहे तो व्यवस्थित स्कॅन करून घ्यायचा आहे. डोळे उघडझाप करायचे आहे. डोळे उघडझाप केल्यानंतर तुमचा जो चेहरा आहे तो व्यवस्थित स्कॅन सक्सेसफुल होऊन जाणार आहे. त्यानंतर तुमच्यासमोर पुढची स्टेप ओपन होऊन जाणार आहे. त्यामध्ये तुम्हाला जे पेन्शनधारक आहे त्या पेन्शनधारकाची तुम्हाला इथं व्यवस्थित माहिती भरून द्यायची आहे. त्या पेन्शनधारकाचा जो आधार नंबर आहे तो तुम्हाला इथं टाकून द्यायचा आहे. त्यानंतर खाली पेन्शनधारकाचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्याच्याखाली तुम्हाला ईमेल आय डी दिसत आहे, तो ईमेल ॲड्रेस तुम्हाला टाकायचा नाही आहे. नंतर OTP जाणार आहे तुम्हाला मोबाईल नंबर टाकल्यानंतर. OTP इथं प्रविष्ट करायचा आहे. खाली सबमिट ऑप्शन दिसत आहे, सबमिट या ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला इथे व्यवस्थित तुमचा जो पेन्शन नंबर आहे तो आणि बँक आहे, त्यानंतर जे माहिती आहे संपूर्ण तुम्हाला इथं चेक करून घ्यायची आहे. खाली नो ऑप्शन दिसत आहे, त्यावर क्लिक करून घ्यायचं आहे. नंतर खाली नेक्स्ट ऑप्शन दिसत आहे, त्यावर क्लिक करायचं आहे. नेक्स्ट या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर आणखी एक पेज ओपन होणार आहे. त्यामध्ये तुम्हाला तुमची जी माहिती आहे ती संपूर्ण माहिती इथे चेक करून घ्यायची आहे. त्यानंतर इथं आय सर्टिफाय आणि आय अंडरस्टँड या ऑप्शनवर टिक करून सबमिट या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. सबमिट या ऑप्शनवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर आणखी एक पेज ओपन होणार आहे. त्यामध्ये तुम्हाला इथं टिक करून स्कॅन ह्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. स्कॅन या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर जो पेन्शनधारक आहे ते पेन्शनधारकाचा इथं चेहरा जो आहे गोल्ड राऊंडमध्ये ग्रीन येईपर्यंत तुम्हाला इथं दाखवायचा आहे. त्यानंतर डोळे उघडझाप करायचे आहे. डोळे उघडझाप केल्यानंतर जे पेन्शनधारकाचं जे जीवन प्रमाण आहे ते सक्सेसफुल होऊन जाणार आहे. त्यानंतर जो प्रमाण आय डी दिसत आहे तुम्हाला इथे, ह्या प्रमाण आय डीचा तुम्हाला स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे. प्रमाण आय डीचा स्क्रीनशॉट काढल्यानंतर तुम्हाला पुन्हा हे क्लोज करून घ्यायचं आहे. क्लोज केल्यानंतर इथं ते पॉपअप दिसत आहे, त्यावर नो करायचं आहे. नो केल्यानंतर तुम्हाला गुगल क्रोमवर जायचं आहे. गुगल क्रोमवर जाऊन तिथे तुम्हाला जीवन प्रमाण हे असे सर्च करायचे आहे. जीवन प्रमाण सर्च केल्यानंतर इथे तुम्हाला पेन्शनर लॉग इन हे दिसत आहे. पेन्शनर लॉग इन या ऑप्शन तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. थोडं खाली स्क्रोल डाऊन करायचं आहे. त्यानंतर इथे तुम्हाला दिसत आहे प्रमाण आय डी, जो आपण तिकडे स्क्रीनशॉट काढला होता तो प्रमाण आय डीचा तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे. खाली तुम्हाला कॅप्चा दिसत आहे, तो कॅप्चा व्यवस्थित टाकून जनरेट OTP ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचा आहे. जनरेट OTP ऑप्शन क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक OTP येणार, तो OTP तुम्हाला इथं टाकून द्यायचा आहे. OTP टाकल्यानंतर तुम्हाला इथे हिरव्या याच्यात इथं क्लिक हेअर दिसत आहे, तिच्यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. त्यावर तुम्ही क्लिक केल्यानंतर जे तुमचे जे पेन्शन प्रमाण म्हणजे जीवन प्रमाणपत्र, त्यालाच आपण हयातीचा दाखला म्हणतो, तर तो जो हयातीचा दाखला आहे तुम्हाला इथं शो होऊन जाणार आहे. त्यानंतर तुम्हाला याचा जो स्क्रीनशॉट आहे ते तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवून द्यायचा आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही तुमच्या मोबाईलवरून जे जीवन प्रमाणपत्र आहे म्हणजे हयातीचा दाखला आहे ते घरी बसून बनवू शकता. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.